राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांमधून कागलच्या पर्यटन विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण शिफारस करणार असल्याचे राज्याचे पर्यटन मंत्री विकास मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले। कागल येथील नूतन एसटी बसस्थानकाचे लोकार्पण, पाझर तलाव परिसरातील कासव धबधब्याचे लोकार्पण तसेच शाहूनगर वसाहतीतील हॉलच्या बांधकामाच्या प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते। मंत्री देसाई म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वामुळे कागलच्या विकासाला गती मिळाली आहे। सर्वांच्या प्रगतीचे उदाहरण म्हणजे कागल तालुका असल्याचं त्यांनी सांगितलं। मंत्री हसन मुश्रीफ यांनी कागलच्या पर्यटन विकासातील नैसर्गिक संपत्तीचा उल्लेख केला। कागलमध्ये सुमारे 200 एकर फॉरेस्टची जमीन पालिकेच्या ताब्यात असून लक्ष्मी टेकडी आणि 2 तलाव हे कागलचे वैभव असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी समरजित घाटगे यांनी तालुक्यातील सर्व नेत्यांमध्ये समन्वय ठेवण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले। बारामतीच्या शिवसृष्टीच्या धर्तीवर कागलमध्ये शाहू सृष्टी निर्माण करण्याचा मानस असून त्यामुळे कागल हे पर्यटनाच्या दृष्टीने प्रमुख केंद्र बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। तसेच कागलच्या हेरिटेज प्रस्तावाला मंजुरी देण्याची मागणी त्यांनी केली। कार्यक्रमाला आमदार संजय घाटगे, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, नगराध्यक्ष सविता माने, युवा नेते वीरेंद्र मंडलिक, जिल्हा वाहतूक नियंत्रण अधिकारी वृषाली भोसले, प्रवीण काळबर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।